लक्ष्मणा भेदिलीची शक्ती उद्या येता घबसती सौमित्राची मारेल. लक्ष्मणाला मी शक्ती मारली. लक्ष्मणाचं काय खरं नाही. पण जर हनुमान तिथं गेला औषधी आणल्या लक्ष्मण उठल आणि माझं अवघड होईल तुझं अवघड होईल. उशीर करू नको उठ आणि जा तिकडं. लागे वायुनंदन करुणी सगळं उठन दिव्या औषधी आणून स्वय लक्ष्मण उठविला. शक्ती मारलेली म्हणून हनुमंताने भगवशी उड्डाण केलेलं आहे. औषधी आणायला चाललाय तोपर्यंत तू लवकर जायचं विघ्न निर्माण करायचं. उद्या न येते गबसती आणून औषधी समजती वाचवावया निश्चिती प्रतिज्ञा मारुती करून गेला. हनुमंतानं प्रतिज्ञा केलेली आहे. रामाची शपथ वाहिलेली आहे. सूर्य उगवायच्या आत मी या ठिकाणी औषधी घेऊन येतो. रामा काळजी करू नको अशी शपथ अशी प्रतिज्ञा हनुमंताने केली आहे. म्हणून त्याला विघ्न कर. तत्काळ औषधी आणून आताची उठेल लक्ष्मण आग त्याची झुंजल कोण राम लक्ष्मण आतुरबाई. जर का हनुमंतानं औषधी आणल्या आणि जर का लक्ष्मण उठला कुणीही युद्ध घेऊ शकणार नाही. एक सुद्धा राक्षस बिहार्याला सुद्धा शिल्लक राहणार नाही. म्हणून बाबा सावध हो असं या ठिकाणी रावण कर्णिमेला बोलतो. आती बाई हवायुनंदन काही कळा नाटो पेदान बलिष्ठ कळवानार गण त्यासी कोण झुंजल. राम श्रेष्ठ लक्ष्मण श्रेष्ठ आणि वानर एक नाही असंख्य वानर आहेत. 56 कोटी फक्त गोळांगुळाचे आकडे आहेत. असंख्य वानर सेना आहे. मोजता न येणारी वानर सेना आहे. त्यांच्यासोबत कोण युद्ध खेळेल. अरे एकट्या हनुमंताला लंका संपवली लंकेतील राक्षस मारली माझा अखया कुमार मारला म्हणून एवढा चान्स आहे. आताच आपल्याला संधी जायचं हनुमंताला औषधी घेऊ द्यायच्या नाहीत. त्यापटे करुण ब्रह्मशक्ती आतुर किरे उर्मिला पती तव कार्य साधो आहती त्वती. चंद्रामृत सदा पूर्ण चंद्राचल मनती मरा एकी तो द्रोणादिदान नामाभिधान विख्यात. सांगू लागला कानेमी कुठे जायचंय नीट सांगतो. मुक्काम पोस्ट माहीत असल्याशिवाय शक्ती सापडत नाही. कुठल्या वळायचंय माहित लागतं. हनुमंता चंद्राचल नावाचा पर्वत आहे. त्या कानिमीला सांगतोय कानिमी चंद्राचल नावाचा पर्वत आहे. त्या पर्वताला चौनागिरी म्हणतात. त्या ठिकाणी जायचं हनुमंताला विघ्न निर्माण करायचं. रूपाले चंद्रामृत अमृत संजीवनी त्याची म्हणत औषधी ऐचा अनंत पर्वती समर्थ वर्तती. त्या पर्वतावर अमृत औषधी आहे संजीवनी आहे. त्या औषधामुळे लक्ष्मण उठू शकतो म्हणून त्या ठिकाणी जायचं. हनुमान याची वाट बघायची. बघ काय सांगतोय. तेथे गेला कपिनंदना बहु माया करोनी त्याची करावे विघ्न सूर्योदय नवबोय. रावणाला सुद्धा माहितीये किती सामर्थ्य कालनिमीकडे. हनुमंताच्या पुढे कोणीही टिकू शकत नाही. रावणाला खात्री आहे. बघा विश्वास काय म्हणतोय. तेव्हा कालनिमी तिथं जायचं युद्धाच्या भानगडीत पडायचं नाही. हनुमान ऐकणार नाही. मग काय करायचं. बहुमाया माया व्यवहार करायची. दैवी ह्याच्या गुणमयी माया ते मागे होई ते माया मेतांतरंती ते दुस्तर असणारी माया आहे. या मायेनं विघ्न निर्माण करायचं आणि हनुमंताला तिथं अडकून ठेवायचं. रावण बोलू लागले. ते मायेचे लक्षण जटा
केदारीवर कलाभरण सर्वांगी पद्मोदरण साधारण ऋषी वेश आणि कोणती माया करायची ती सुद्धा सांगतो. हनुमंत साधा हनुमंत भक्त आहे, त्या ठिकाणी जायचं आणि साधूचा वेश धारण करायचा. तापस वेश धरून पूर्ण करावाश्रम निर्माण गोवावय कपिनंदन मायापन करावी. हनुमंताच्या समोर युद्ध ठेवणं कोणाला शक्य नाही. तिथे जायचंय, माया निर्माण करायची, साधू संतांसारखा मोठाची मोठा आश्रम निर्माण करायचाय, साधूचा वेळ धरायचाय, संतांचं साधू संतांचं वातावरण निर्माण करायचं. अशा प्रकारे रावण काळनिमीला बोलू लागले. सुपक्व फळे सुशीतल जळे सुंदर वृक्ष सुपरिमळ आपण धरावे अति सुशील गोळांगुळे गुंतवाया. हा जो गोळांमुळे हा जो हनुमान आहे कुणालाही ऐकणार नाही, म्हणून त्याला गुंतवून ठेवायचंय. त्यासाठी वेश बदलायचा. साधू कसे असतात, पोट खपाटी गेलेलं, चेहऱ्यावर या ठिकाणी प्रसन्न भाव, आसपासचं वातावरण, झाडं वेली प्रत्येक गोष्टी या ठिकाणी पूर्ण असलेला आश्रम निर्माण कर. रावण बोलू लागले. निष्ठा गावावी ब्रह्मज्ञान त्याची वर्णवार गुण तेने त्याची सुख गहन कपिनंदन विगुंतेल. आणि एवढ्यावर थांबायचं नाही. रामाचं नाव घेतल्याशिवाय बाबा अडकत नाही. जायचं आणि साधूची कथा रामाची कथा बोलायची, जेणेकरून राम शब्द ऐकला ना हनुमंत सुद्धा गुंतून पडला पाहिजे. ज्या प्रमाणे भुंगा कमळामध्ये अडकतो, जो भुंगा लाकूड कुठं त्याचं सामर्थ्य रचतो, त्या भुंग्याला कमळाच्या पाकळ्या कुरतडता येत नाही, कारण भुंगा अडकला जातो. तसा तू हनुमंताला विघ्न कर. रामनामामध्ये तू हनुमान गुंतव. रावण काळनिमीला बोलता. आदित्य करावे हनुमंता सुरस सांगावी रामकथा जेणे गुंती पडे कपिनाथा ते सर्वता करावे. काय करायचंय? जायचंय, रामाचं नाम घ्यायचंय, कारण रामाच्या नामाशिवाय हनुमान अडकणार नाही, काहीच आवडत नाही. आपल्याला उत्तर रामामध्ये करणार आहे. पृथ्वी मोला एवढी मणी वाचू असतील, रत्ने असतील, त्यांना सुद्धा फेकून देणारा हनुमंत आहे. रामाशिवाय काही नको असं म्हणणारा हनुमंत आहे. म्हणून जायचं, साधुवे धरायचा, आश्रम निर्माण करायचा आणि रामाची कथा चालू करायची. अशा प्रकारे बोलू लागला. ते महाशूर राक्षसी मात्राच वेगळाची आपण दुसरी साधाव्याची जे कपिंद्राची ते आणि बघ, तुला वाटत हनुमान काय तसं ऐकत असतो का? एक विघ्न निर्माण करायचं. एक तुला युक्ती सांगतो, काट्यानं काटा काढायचा. काट्यानं काय करायचं? तिथं मोठीच्या मोठी ग्राही आहे, मोठीच्या मोठी मगर आहे, त्या ठिकाणी जायचं, हनुमंताला त्या ठिकाणी लावायचं. अशा प्रकारे रावण बोलतोय. औषधी समीप सविस्तर जय संपूर्ण सरोवर सुंदर कमळी मनोहर तेथे कपिंद्र गोवावा. या ठिकाणी तू काय करायचं? आपल्याला काट्यानं काटा काढायचा आहे, या ठिकाणी शत्रू संपवायचा आहे. त्या ठिकाणी जायचं, साधूचा वेश धारण करायचा आणि पुढे काय करायचो नीट ऐक.